अण्णानू तुम्ही ह्या वेळ हे सर काय झाला म्हणून आणखी एक शब्द निघालो तर याद राख. होय जाते जाते होय. पाटणकर संपलंस तू का बांधून ठेवलंय. तू काय माझा वाकडा करू शकणार नाही. बोल आता किती गप बोल. सरिता सरिता काय होता हा धाप लागता काय हा आहे काय सरिता काय होतं बरं वाटतं पडायचं आहे घे बाय काय होता काय होता अरे पाणी मागता त्याचं पाणी घेऊन ये. अगो कशाक सोक लागलेलो हा पाणी पेलस ना की बरा वाटत तुका हा भिया नको. थांब पाणी आता सरितेसाठी घेऊन जाते. चूक लागलो होते का मी तुमका आणून देते. होईत हा सगळा बरा होईल होईल दे दे ती का सावकाश 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 सावकाश. असं काय करताय हा पोहर. अगो सावकाश सावकाश. सरिता असं काय करता आई काय सगळं. अरे जा पाणी हाड अजून वाया दे का कालपासून पाण्याचं थेंब नाही गेलो पोटात. होय होय सगळा बरं आणता आणता पाणी आणता हा आणता. अरे दत्ता ये रे बाबा लवकर. अरे पाणी गो सावकाश सावकाश पी सावकाश पी दी 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 जितका व्हाय ना तितका पी पाणी. पाटणकर ये समोर ये.
माका मारणार होतस ना तू केलंय की नाही तुझो बंदोबस्त पाटणकर अन्ना चाय केलंयच होतंय, थोडी गरम केलंय. कसं असतं सकाळी चाय पिली की बरं वाटतं, सुस्ती जाता ना. चाय थोडी पानचट झाली होती हो, साखर पावडर अजून टाकले. काय हा काय सर असा बावडेत काहीतरी असत. सुषमा ते गेली ही मुलगी. सुषमा 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 आहो ताई, सुषमाला पाहिलं? सुषमा ए सुषमा कुठे गेली आहे ही? सुषमा ए सुषमा 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 वहिनी. हा वहिनी, आमच्या सुषमाला पाहिलं का कुठे? नाही गो बाय, हैसर तर इला नाही. घराकडे बघितलंस काय? हो बघितलं ना, सगळीकडे बघितलं मी, पण कुठेच दिसली नाही. अगं पोरांगडा खेळत असताला. नाही हो, बघून झालं माझं. वरच्या बाजूक बघा. हा बघते. बघलस, बापूस गेलो, औषधाचं लक्ष नाही पोरांकडे. बापाशीच लढलो होतो पोरा. तू काय बघू गेलं? आमच्या चळू अंगड्या खेळायचा, बापाशीच बोलायचा, औषधा बोलायचाच नाही का. असंच असता पोरांचा. आता बापानंतर चढवाचा कसा हवेत काय माहित. एका तर सांभाळूक पण येणार नाही. काय करत होती देव जाणे. अण्णा काय सर उगाच येऊचे ना, काहीतरी असतं.
शोभा गो शोभा इलय काय गो सुषमा काय गो हाय काय करतस हा अगं बोल काहीतरी औषध पाठवलं काय गो तुका होय काय गो अगं बोल काहीतरी बर माका सांग मी नाही कोणाक सांगायचं आणि काय गो हातात काय लपवतोस दाखव माका दाखव अगो दाखव अगो अगो थांब काय पळतोस ही केस वरून आपल्याकडे सोपवण्यात आली इथल्या टीमने बरेच प्रयत्न केले पण ज्या व्यक्तीवर संशय आहे ती गावातील मोठी असामी व्यक्ती आहे त्यामुळे तिच्याबद्दल गावात कोणी तोंड उघडणार नाही आणि जरी कोणी तोंड उघडलं तरी आपल्याला हवा तसा पुरावा तिच्याबद्दल सापडणार नाही त्यामुळे आपल्याला 24 तास त्याच्यावर नजर ठेवली पाहिजे दत्ता भाऊ निघालास इसरले इले मी वाघ मागे लागलो काय आणि ह्या काय बाजारात गेलेलास ना काय झाला तुमचा सरिता अन्न खाय असत अजून बाहेर जाऊचं मुहूर्त निघालो नाही त्यांचं माका पण कळता चप्पल असा ना बाहेर घरात खाय असत मी काय त्यांच्या पाठी पाठी फिरत नसतंय माझी माझी कामं असतात घरात माका तुझ्या वांगडा ना काय झाला जाऊ दे आओ आओ अण्णा अहो अण्णा काय झाला ही पिशवी ठेव अण्णा 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 अहो अण्णा काय जात आहे अण्णा बाहेर जाऊ नको अण्णा आता बाहेर जाऊ नको अण्णा आता खेळत जाऊ नका अण्णा अण्णा अहो सोडा ना त्यांका माका अडवतस हा अण्णा सोडा बाहेर जाऊ नको अण्णा काय करता सोडा ते का काय झालं समजाव तुझ्या झिलाट माझ्या बापाशीने माका कधी विचारलं नाही ह्यो काय माका थांबवणारा ए जा काय करताय ना तर माका वयाता करताय माझ्या मर्जीनं डोक्यावर बसा नको आता डोक्या आणि धड वेगळा करीन अहो अण्णा जाऊ नको अरे काय झाला हो काय तर होऊ दे कोणा खय जाऊचा ना तर जाऊ दे तुम्ही आज चला आधी सरिता तोंड बंद ठेव डायरेक्ट अण्णा का थांबू खोया आओ अण्णा 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 थांबा अण्णा अण्णा जीव घ्यावा माझं पण एकदा ऐका तरी बाहेर नको जाऊ धोको असा माका कसलो धोको कोण जीव घेणार हो माझो अण्णा अहो साध्या विषयातले पोलीस फिरतात पाटणकरांच्या खुनाच्या तपासात केस वर पण गेलेली आहे मी स्वतः ऐकले तुमका काय व्हाय असं तर मी आणून देते काय काम असेल तर मी करते पण हात जोडते तुम्ही आज जावा
तुमच्या प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं लक्ष असा. बाहेर जाऊन अण्णांच्या पाया बिया पडलास की काय? असा कसा ऐकले तुमचा? अरे पण काय झाला हा? काय रे? आहे आता काय सांगू शकत नाही. आता फक्त एवढंच लक्षात ठेवा, कोण काय विचारू केला तर आपल्याला काय माहित नाही म्हणून सांगायचा. कसला? खैसल्याच बाबतीत अनोळखी माणसाची काय बोलायचं नाही. कोण आहे? हा, कोण आहे तिथे? कोण आहे?
मागे मागे येताय तुम्ही? नाही काही नाही, काळजीत दिसलात आणि थोडं घाबरल्यासारखं पण वाटताय तुम्ही, म्हणून मग मी तुमच्या मागे मागे आलो. बरं काही अडचण असेल तर मी काही मदत करू शकतो का? नाही, काही मदत नकोय. नक्की? हो. बरं कुठं जायचं असेल तर मी तुम्हाला सोडतो, तेवढीच सोबत होईल तुम्हाला. नको, जाईन मी माझं. ह्या नक्की नायकांच्या वाड्यात तर नाही ना निघाले? आता तो विषय मनात सुद्धा आणू नको. होता असा, तुम्ही घरात एकटेच होतास ना, मनात भीती वाटली. आता आमच्या घरात कोण एकटं रवास सांगा. तुम्ही ना सुसल्याक तुमच्या वांगडात ठेवूक व्हाया होता. नको, मी जर कुठे काम करायला गेले तर तिच्याकडे लक्ष कोण देणार ना? काम? हो, काहीतरी पर्याय शोधायलाच हवा ना. नाहीतर सुषमाच्या शिक्षणाचं, घरातलं कसं सगळं भागणार? होईत हो, सगळा होईत. तो वर बसलेलो हा ना, तो कोणाक पोरको होऊक देऊचो नाही. होईत काहीतरी. बरं तुमका काय लागला ना तर आमका सांगा, आम्ही काय परके नाही. वैत बरा जेवण झालं तुमचा? हां, मी जेवले. कळला मका, तुमच्या बोलण्यावरून सगळा कळला. शोभा ताटा घे. सरिता जेवण वाढूक लाग. हा, आणि ह्या बघ शोभा, तू हैसरच जेव, आता उशीर झालेलो हा ना. होय, पण ह्यांचं आधी जेवण होऊन देत. ये बा हैसर, ये सावकाश येवा. हा अण्णांचं ताट घेतं काय गो? रात्रीचे जेवणच नाही ते. घेतं ते वर जा. अगो पण घरात असत ना ते. नाही जेवचे ते, तू वाढू घे. बरं. अहो ऐकलास? जेव घेतास ना? होय इलय. अहो येवा लवकर, वाढू घेतोय. ये. सरिता तेंका पाठ दे गो. नाही नको, राहू दे. असान दे पाठ दे गो तेंका. देतय. गो हळू. अगे खिळू इलो होतो ना म्हणान. बसा तुम्ही, नाही लागूच. बसा बसा. ताई, तुम्ही पण बसा ना. मी मागे घेते. सरिता तू? आमच्या घरात पुरुष मंडळी जेवल्याशिवाय बायका जेवत नाही. अहो पाहुणे असाच तुम्ही जेवा. दत्ता तू पण बस रे. अरे असं बघतोस काय, लाजतोस की काय तेंका? बस वाढा गो तेंका. जेवा. गो त्यांचा ताट ठेवूक नाही. तिथे तुमका काय वया काय? हां, नाही काही नको. अण्णा तुम्ही लाजा नको. हा वया तर मागून घेवा. वय आपलाच घर समजा. बात
होय होय वाढतंय. प्रियंका अगो मी वाढते हा. नाही नको, पोळी संपली की घेईन मी. अहो असं काय, केवढासा जेवण तुमचा? अण्णा मी उठतोय. हो असे काय करतास? भात तरी घेवा. नाही नको. पाणी हयच ठेवून गेले. जा जेवण. मका तुमचं दुःख समजू शकता. सगळे आसपास असतात पण जवळ कोणच नसतं. कैसर दत्ता असा, सरिता असा, आई असा, सगळी माझी काळजी घेत, पण तरी पण मका एकट्याक पडल्यासारख्या वाटतं. कधी कधी मका वाटतं माझ्या पण आयुष्यात कोणतरी माणूस होय, माझ्या हक्काचा, ज्याच्यावर आपण रागवू शकू, आरडू शकू, आणि तो माणूस आपणाक समजून घे. असं काय वाटलं ना की फक्त एकाच माणसाचं चेहरा डोळ्यासमोर येतं. राजग्या वांगडा लगीन झाला असता तर हो दिवस बघूची येळ इली नसती माझ्या. मी पण माझ्या घराकडे असते, माझं संसार केलं असतं. माहेर वाशीण म्हणून मिरवले असते, 4 दिवसासाठी माहेरपणा केलं असतं. पण सगळं स्वप्न राहिलं. वास्तव फक्त एक पांढरा कपाळ. राजग्या, इतक्या लवकर येईल शेत? कामा उरकिस्तोवर उशीर झालो. झोपाच्या आधी पाणी हा काय बघू केलंय. हा पाणी नीट. याक विचारू? दिवस उजाडल्यावर विचारलंस तर काय सांगणार? तसं नाही हो. मी पाटणकर बाईंका रवाक सांगितलंय म्हणा राग नाही येलो. अहो एकटीच बाई काय करतली हो. भियाली होती आणि रात्रीत काय घडला असता तर केवढ्यात पडला असता म्हणून सांगितले. आता तू सांगितलास म्हणून ठीक आहे, पण याच्या पुढे काही करूच्या आधी माका विचारत जा. होय, सकाळ झाल्यावर जायत ती घराकडे. झाला? होय. निघ.